नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज एक खूपच विचित्र आणि व्हायरल बातमी चीनमध्ये समोर आलेली आहे. एका कार्यक्रमात डान्स करत असताना एक रोबोट अचानक विद्यार्थिनीला मिठी मारत होता. अशी घटना घडली आहे की ही घटना चीनमध्ये एका विद्यापीठात घडलेली आहे. तिथे एका कार्यक्रमात जो रोबोट होता तो स्टेजवर डान्स करत होता. रोबोट आणि विद्यार्थी मिळून एक परफॉर्मन्स सादर करत होते आणि डान्स सुरू असताना अचानक रोबोट आपला प्रोग्रामपासून ज्या प्रोग्राम्स असतात त्या प्रोग्राम्सपासून विचलित झाला आणि तो थेट जवळ उभा असलेल्या एका विद्यार्थिनीकडे गेला आणि अचानक त्याने त्या विद्यार्थिनीला मिठी मारली. आणि ही घटना पाहून तिथे जे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. काही सेकंदासाठी कोणालाही समजले नाही की काय घडले आहे. नंतर स्टाफने लगेच रोबोटला बाजूला केलं. तज्ज्ञांच्या मते हे का घडतं तर हा कोणताही भावनिक प्रकार नव्हता किंवा नसतोय. हा फक्त एक तांत्रिक बिघाड होतो किंवा असतोय आणि रोबोटच्या प्रोग्राम्समध्ये किंवा सेन्सरमध्ये काहीतरी चूक झाली आणि त्यामुळे त्याची ही हालचाल नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. तर महत्त्वाचं काय तर रोबोटला भावना नसतात. तो फक्त दिलेल्या प्रोग्रामपासून काम करतोय आणि म्हणून ही घटना एक तांत्रिक चूक होती. रोबोटने जाणीवपूर्वक काहीही केलं नाही. तर मित्रांनो, ही चीनमधील जी घटना आहे ही खूप व्हायरल झालेली आहे. पण ही फक्त एक टेक्नॉलॉजी मलफेक्शन होते. रोबोटने चुकून विद्यार्थिनीला मिठी मारली हेच ते सत्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.